गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. तिकडचा आवाज मोठा होता. एकच वादा. महिलांचा आवाज जोरात येऊ दे जरा. एकच वादा. आज या ठिकाणी इचलकरंजी मध्ये अनेक दिवस अजून वातावरण झालेलं नाही, अजून इलेक्शनच वाटेना झाली, असे अनेक चर्चा अनेक दिवस त्या ठिकाणी चालू होत्या. त्याचं कारण होतं, छोटे मोठे लोक आपापले काम करत होती, रस्त्यावर फिरत होती, पण वातावरण त्यावेळीच होतं ज्यावेळी इचलकरंजीची जनता रस्त्यावर उतरती. आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, आज महायुतीचा पहिला मेळावा इथं या ठिकाणी पार पडतोय. तो आम इचलकरंजीकरांना साथ देण्यासाठी, देशाच्या विकासाला साथ देण्यासाठी, आणि 7 तारखेला धनुष्यबाण परत एकदा दिल्ली दरबारी पाठवण्यासाठी हा पहिला महामेळावा या ठिकाणी पार पडतोय. धनुष्यबाण हे चिन्ह मगाशी आता आमदार साहेबांनी सांगितलं, हे प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं पवित्र धनुष्यबाण. तुम्ही जर अयोध्येची मूर्ती पाहिली, प्रत्येकाच्या घरावर टीव्ही मध्ये या ठिकाणी दिसली असेल, अनेक लोक अयोध्येला जाऊन आले असतील. रामाची मूर्ती त्या धनुष्यबाणाशिवाय अधुरी आहे. कारण वनवासाला ज्यावेळी या ठिकाणी राम गेले त्यावेळी सुद्धा तो धनुष्यबाण त्यांच्या बरोबर होता, आणि ज्यावेळी ते राजसिंहासनावर तिथं विराजमान झाले त्यावेळी सुद्धा तो धनुष्यबाण त्यांच्या खांद्यावर होता. तो न्यायासाठी, धर्मासाठी, रक्षणासाठी आणि राष्ट्रासाठी वापरला जाणारा धनुष्यबाण शिवसेनेचं आमचं बोध चिन्ह आहे. आणि ते घेऊन परत धैर्यशील माने आपल्या सेवेसाठी येतोय. याच्यासाठी म्हणून आजचा हा मेळावा आपल्याद्वारे घेतलेला आहे. इचलकरंजीच्या अनेक इलेक्शन्स आपण या ठिकाणी करतो. नगरपालिकेचे असेल, क्रेडिट सोसायटीच्या या ठिकाणी इलेक्शन्स असतील, वेगवेगळ्या इलेक्शनच्या माध्यमातून इचलकरंजी कायमपणे राहून जात असतील. मी महायुतीच्या सर्वच नेत्यांची आता जर नावं घेत बसलो तर यामध्ये फार अन्ना वेळ जाईल. त्यामुळं मी आपल्या सर्वांची माफी मागून, कारण त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जरा ह्यांच्याशी मला एकदा बोलायचं. सामान्य माणसाला आपलंसं वाटणारं हे शहर, अनेक गावागावातून अनेक लोक या ठिकाणी आली आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी. आणि इचलकरंजी मधल्या सर्वसामान्य माणसाला ह्या गावानं आपलंसं केलं, इथं रोजगाराचं साधन निर्माण करून दिलं. इचलकरंजी म्हणजे खऱ्या अर्थानं उद्योगाचं एक वेगळं कुंदन म्हणून या ठिकाणी देशाला आणि राज्याला बघून आलं. आज इचलकरंजीतल्या आम नागरिकांच्या अशा अपेक्षा आहेत या ठिकाणी पूर्ण करायच्या झाल्या तर आपल्याला राष्ट्रीय प्रवाहामध्ये जावं लागेल. ही इलेक्शन एका दुकट्या कुणाची नाही. धैर्यशील माने निमित्त मात्र आहे, पण खऱ्या अर्थानं देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना परत पंतप्रधान करत असताना काही लोक चर्चा करतायत, टीका करतायत, काही लोक न नाव घेता सांगतायत, काही लोक म्हणतायत की आम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना करायचंय. धैर्यशील मानेला सुद्धा काय, अभिजित बुचुकलेला त्या ठिकाणी पंतप्रधान करायचं नाही, त्यांना सुद्धा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे. त्यांना दुसऱ्या कुणाला या ठिकाणी पंतप्रधान करायचंय. लोकशाहीमध्ये अधिकार आहे प्रत्येकाला मत मागण्याचा, पण निश्चितपणे विचाराची स्पष्टता, राजकारणाची दिशा ही अगदी स्पष्ट या ठिकाणी असली पाहिजे. आपण कुणासाठी आणि का मागतो या ठिकाणी मत, याच्याबद्दलची भूमिका या ठिकाणी पाहिजे. इचलकरंजीच नव्हे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ वाड्या वस्त्यांपर्यंत सर्वसामान्य मानवापर्यंत ही विकास गंगा कशी पोहोचवता येईल याच्यासाठी आपण या ठिकाणी मत मागतोय. सामान्य माणसाला हातभार लागेल याच्यासाठी मत मागतोय. कुणीतरी निराधार आहे त्याला आधार देण्यासाठी
याच्यासाठी मत मागतोय. कुणाच्या तर घरावर अजून सुद्धा त्याचं हक्काचं घर मिळालेलं नाही, त्याला हक्काचं घर मिळावं याच्यासाठी मत मागतोय. जे पंतप्रधान सडक योजनेमधनं गावागावापर्यंत डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते पोहोचले, ते पोहोचवणारा दूत म्हणून धैर्यशील माने त्याच्यासाठी म्हणून आपण मत मागतोय. खऱ्या अर्थानं इचलकरंजीला जोडणारा रस्ता आपण जर बघितला तर पूर्वी असणारा उड्डाणपूल हा केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. इचलकरंजीला जो जोडणारा पूल आहे. NHI चा जो रस्ता नॅशनल हायवे मृत्यूचा सापळा म्हणून या ठिकाणी बांधला जायचा, तो या ठिकाणी जर कुणी केला असेल तर तो केंद्र शासनाच्या मार्फत नितीनजी गडकरी साहेबांच्याकडे मी खासदार झाल्यानंतर त्याला नॅशनल हायवेचं स्वरूप आलंय आणि आज सांगली कोल्हापूर रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे. आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे 8,200 कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेत. काही लोक विचारतात, टीका करतात, ते म्हणतात कुठं आहेत एवढे पैसे, आमच्या गावची मग सिंगापूरच झाली असती. मी त्यांना सांगू इच्छितो थोडस चोकाकला, आता आपलं फार चोकाक लांब नाही, चोकाक पासून नुसतं आंब्यापर्यंत तुम्ही जर त्या नॅशनल हायवेला गेलात तर एका त्या नॅशनल हायवे साठी 4,200 कोटी रुपयाचा निधी धैर्यशील माने खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी देऊ केला आहे. हे आपल्याला मला आवर्जून सांगितलं पाहिजे. ही कामं कुणासाठी आहेत? एखाद्या मतदारसंघामध्ये कोविडची परिस्थिती येऊन गेली, पण कोविड नंतर एका खासदारानं काय काम केलं पाहिजे? नॅशनल हायवेज हे खासदाराचं काम आहे, रेल्वे साठी निधी आणणं हे खासदाराचं काम आहे, विमानतळ डेव्हलपमेंट करणं हे खासदाराचं काम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं हे या ठिकाणी खासदाराचं काम आहे. नदी प्रदूषणासाठी राज्य शासनामार्फत कोट्यावधीचा निधी आपल्याला स्वतः मुख्यमंत्री येऊन त्याची घोषणा यामध्ये या ठिकाणी करतील. आपण इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी सुद्धा काही लोक विठ्ठलराव आपल्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्या बाबतीत? सुळकूडच्या पाणी योजनेचं काय झालं याच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारताय. मला आपल्याला प्रांजळपणे आणि नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या सुळकूड योजनेच्या बाबतीत आमच्यावर टीका होते ती सुळकूड योजनाच 160 कोटी रुपये देऊन खासदार धैर्यशील मानेनं मंजूर करून आणले. तुम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगितलं पाहिजे की काम करताना मी कुठं कमी पडलेलो नाही. खासदार म्हणून आपण ऑन रेकॉर्ड आपल्या सगळ्यांच्या दैनिकांमध्ये या ठिकाणी त्या बातम्या छापून आलेत. ऑन रेकॉर्ड ते पैसे खासदार धैर्यशील मानेने या ठिकाणी. काही पॉलिटिकल अडचणी या ठिकाणी परिस्थितीनं निर्माण जरी झाली असली तर त्यामध्ये सुद्धा राज्य शासनाला मध्यस्थी करून मार्ग काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पाऊल पुढे घेतलंय. पाणी प्रश्न राजकारणासाठी वापरण्यासाठी नसतो, तर कायमपणे हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने नियोजन करावं लागतं. जी जबाबदारी आपण खांद्यावर जू म्हणून माझ्या दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी करतोय. आज टीका टिप्पणी एखाद्यावर वाईट शिव्या श्राप म्हणून काय या ठिकाणी राजकारण करायचं नसतं. आपण केलेलं काम सांगूया, आपण लोकांच्या पर्यंत नेऊन पोहोचूया, मोदींनी केलेलं काम सांगूया. हा वाईट आहे म्हणून त्याला मतं मागण्यापेक्षा एखाद्याला वाईट दाखवून मतं मागणं माझा कधी या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासात माझा स्वभाव राहिलेला नाही. मी केलेल्या कामावर लोकांच्या असणाऱ्या आशीर्वादावर या ठिकाणी उभा असतो. कुठेही अण्णा सर्वेवर राजकारण चालत नाही. त्या देशामध्ये सर्वे सर्वा कोण असेल तर ती आम जनता आहे आणि त्यांनी राजकारण हातामध्ये घेतलं की कोण खासदार असणार ही सामान्य जनता ठरवत असती, कुठला सर्वे ठरवत नसतो. हे आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. आज सामान्य माणसाच्या हृदयामध्ये मोदी साहेब आहे. काय माझ्या माता भगिनींना मला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. परवाच आपलं नळावरचं एखादं भांडण असेल ना, म्हणजे दोन बहिणी भांडत असतील आणि एखादा माणूस सांगायला ताई जरा भांडू नका, राहू दे, तुला लय कळतंय, मग आमचं आम्ही बघून घेतो म्हणतात, त्याचं ऐकत नाही. दोन देश भांडत होते, युक्रेन आणि रशियाचं. त्या ठिकाणी ज्यावेळी युद्ध चालू होतं, जग पाहत होतं, सगळ्या जगातली लोक तिथं अडकून बसली होती. त्यावेळी जगातल्या सगळ्या लोकांची सुरक्षतेचा प्रश्न तिथं राहणाऱ्या तयार झाला होता. भारतीय लोक सुद्धा तिथं अडकली होती. भारतीय लोकांचा जीव या ठिकाणी मुठीत घेऊन त्या ठिकाणी ती बसली होती. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दोन्ही राष्ट्राध्यक्षांना फोन करून सांगितलं की तुम्ही माझ्या लोकांना सुरक्षित परत पाठवावं लागेल. 2 दिवसासाठी युक्रेन आणि रशियानं युद्ध थांबवलं. हे सांगणारा नरेंद्र दामोदर दास मोदी ह्या भारत देशाचा खासदार आहे. एखाद्या नेत्याच्या शब्दामध्ये किती वलय असावं, किती ताकद असावी. एखाद्या 2 देशांचं युद्ध चालू आहे पण माझी लोकांना जर केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे म्हणणारा पंतप्रधान आपला आहे आणि सुरक्षितरित्या प्रत्येक नागरिक आमचा भारत देशातला तिथं इथे या ठिकाणी परत आला.
ही ताकद नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये जगभरामध्ये त्या ठिकाणी तयार केली. तरुणांच्या मध्ये आशा अपेक्षा रोजगाराच्या या ठिकाणी आहेत. सामान्य माणसाला त्याला आधार द्यायचा आहे. इथला खासदार इथल्या उद्योगाला इथल्या असणाऱ्या परिस्थिती या ठिकाणी बदलण्यासाठी आपल्याला हवाय. मोदींच्या बरोबर राहून या मतदारसंघाला वेगळ्या उंचीवर या ठिकाणी फक्त टीका करून धोरणांवर या ठिकाणी आक्षेप घेऊन त्या ठिकाणी काम होत नसतं. धोरण तयार करणारा खासदार जर आपला असेल तर त्यामध्ये या ठिकाणी काम या मतदारसंघामध्ये होत असतं. आणि मला दादा मुद्दामून सांगितलं पाहिजे, आज माझी लोकसभेमध्ये झालेली भाषणांची युट्यूबवर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आम्ही ती प्रसिद्धी सुद्धा देणार आहोत. प्रत्येक विषयावर आपण त्या ठिकाणी बोलू. शेतकऱ्याबरोबर, शेतमजुराबरोबर, टेक्सटाईल बरोबर, कामगाराबरोबर, वडीलधाऱ्यांच्या बरोबर, तिथं असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या पासून माता भगिनींच्या पर्यंत आणि सर्व समाजांच्या पासून ते इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज पर्यंत, वाढलेल्या महागाई पासून ते MRAGS स्कीम पर्यंत सगळ्या विषयावर एक अष्टपैलू खासदार म्हणून बोलण्याचा संसदेमध्ये मी काम केलंय. मी तिथं कुठे या ठिकाणी कसूर केलेलं नाही. तुम्ही मतदानामध्ये कसूर करू नका एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला करायला या ठिकाणी आलो. सामान्य माणसाला अपेक्षा कशाच्या आहेत तर ती कोविडची जर परिस्थिती नसावी तर साहेब 8,200 कोटी नाही, प्रत्येक गावामध्ये खासदार निधी आणि खासदार दोन्ही या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसेल. मी आपल्याला आता याच्या पुढच्या काळामध्ये बुकलेट तुमच्यापाशी येईल. तुम्हाला लक्षात येईल की खासदार कुठंच असतो आणि काय करतो याची सगळी इतंभूत माहिती येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. निश्चितच काम करणाऱ्या माणूसच कामाबद्दल सांगू शकतो. चुकतो कोण? जो काम करतो तो चुकतो. त्यानं कामच केलेलं नाही त्यानं चुका सांगायचं काम नाही. जे लोक आज इचलकरंजीला पाणी पुरवठा आणतो म्हणून सांगतायत त्यांच्या गावातलं सुद्धा पाणी जल जीवन अभियान म्हणजे केंद्र शासनाच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलेल्या स्कीम मधनं खासदार धैर्यशील मानेने 4 कोटीची योजना त्यांच्या गावाला दिलेली आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये माहिती देतो तुम्हाला. ज्यांना इचलकरंजीला पाणी द्यायचंय ना त्यांच्या गावाला सुद्धा नरेंद्र मोदींनी पाणी दिलंय हे यांना आवर्जून सांगितलं लागेल. धैर्यशील माने खासदार असताना आत्ता मंजूर झालेली योजना आहे. मागे झालेली योजनेचं मी सांगत नाही. एखाद्या कामाचं श्रेय घेणं हे मी कधीही टिमकी वाजवत नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला लागलात तर बाकी निश्चितपणे मला ते सांगावं लागेल. मी सांगण्याचं काम करतो, श्रेयवादाचं काम कधी या ठिकाणी करत नाही. वादापेक्षा प्रगतीचा आलेख या मतदारसंघाचा उभा करणं हे माझं या ठिकाणी काम आहे. माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सांगायचं आहे. आतापर्यंत मगाशी हळवणकर साहेब बोलताना म्हणाले स्त्रीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे सरकार आहे. परवा एक महत्वाकांक्षी या ठिकाणी निर्णय झाला. आपल्याला माहिती झालाय की नाही मला माहित नाही. राज्य शासनानं आता एखाद्या भगिनीचं नाव कोमल जगन्नाथ पाटील असेल म्हणजे वडिलांचं नाव तिच्या जगन्नाथ असेल, पाटील आडनाव असेल आणि कोमल तिचं नाव असेल तर सासरी गेली तर तिचं नाव तिचा नवरा बदलतोय की ठेवतोय माहित नाही. कोमलचं सोनल होतंय आणि जगन्नाथचं त्या ठिकाणी रमेश होऊ शकतं आणि पाटीलचं जाधव होऊ शकतं. सोनल रमेश पाटील ती त्या ठिकाणी झाली, जाधव त्या ठिकाणी झाली. पूर्वीचं आयुष्याचं नाव तिचं जे अर्धे आयुष्य तिनं वापरलं ना ते मिटून गेलं. माहेर मध्ये बोलताना सुद्धा तिला लाडानं तिच्या नावानं बोलवलं जातं पण तिचं नाव तिच्या बरोबर राहत नाही. ज्यावेळी ती जाती शेवटी त्यावेळी नवऱ्याचं नाव घेऊन जाती, त्या कुटुंबाचं नाव घेऊन जाती पण त्या कुटुंबामध्ये सुद्धा तिचं नाव राहत नाही. कारण पोरं लावत असताना निव्वळ बापाचं नाव लावतात. या पुढच्या काळामध्ये जर या देशामधल्या या ठिकाणी कुठल्या राज्यानं असा क्रांतिकारक निर्णय घेतला असेल की आईचं नाव लावायचा, आज माझं पूर्वीचं नाव 4 दिवसापूर्वीचं धैर्यशील संभाजीराव माने होतं, आता माझं नाव लावताना मला धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने लावावं लागेल. हा क्रांतिकारी निर्णय ह्या देशातल्या या शासनानं या ठिकाणी घेतला. या स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तिला कळू दिलं की तू आई आहेस आणि तुझ्यामुळे हे विश्व आहे. या ठिकाणी ज्यावेळी आपण म्हणतो तर त्या आईचं नाव कुठंतरी राहिलं पाहिजे. हेळवी आपल्याकडे यायचे, आपल्या गावातला हेळवी आला की त्याला दुजळ दिलं की त्या माऊलीला तो सांगायचा आमच्या वंशावळ सांग म्हटलं की आज्याचं नाव, पंजाचं नाव, खापर पंजाचं नाव सांगायचे. पण आजीचं नाव म्हटलं तर माहिती नसायचं, खापर पंजीचं नाव म्हटलं तर माहिती नसायचं. कारण तिनं तिचं अस्तित्व दुसऱ्यासाठी जगलं होतं, त्या कुटुंबासाठी जन्माला आली आणि त्या कुटुंबांमध्ये निघून गेली. पण तिचं नाव सुद्धा मागं कुणाला माहिती नव्हतं. आज ते नाव पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांच्यासाठी अधोरेखित करणारं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार आहे हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण त्या
जिजाऊचं नुसतं नाव घेऊन या ठिकाणी चालणार नाही, ज्योतिबाई फुलेंचं या ठिकाणी नाव घेऊन या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेऊन चालणार नाही, सावित्रीबाई फुलेंचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तर त्या नावाला आता ओळख निर्माण करून देण्याचं काम आपण सर्वांनी करण्याचं या निमित्ताने या ठिकाणी ठरवलंय. आणि ती ओळख उद्या तुम्ही आम्ही या ठिकाणी जगणार आहोत. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची ही इलेक्शन आहे. नगरपालिकेला विचार करताना निश्चितपणे त्याचे विचार केले पाहिजेत. आमदारकीला करताना इथल्या प्रश्नांचे विचार केले पाहिजेत. ज्यावेळी तुम्ही खासदारकीचा विचार करता त्यावेळी तुम्ही राष्ट्राचा विचार करावा लागतो. ही इलेक्शन नगरपालिकेची इलेक्शन नाही, ही इलेक्शन इथं असणाऱ्या आमदारकीची इलेक्शन नाही, ही इलेक्शन देशाची इलेक्शन आहे. आणि त्या इलेक्शन मध्ये सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण काम करण्याचं धोरण नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतोय. मी फार वेळ न घेता इलेक्शनची भाषणं टीका टिप्पणी अनेक होत राहतील, पण मी आज इथे या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही बसलेले सर्व सैन्य, तुम्ही जर ठरवलं, मागच्या वेळी इचलकरंजीनं आपल्याला 75,000चं मताधिक्य दिलं होतं. धैर्यशील मानेला खासदार करत असताना सगळ्यात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते ह्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं योगदान त्या ठिकाणी, आणि त्याचं ऋण माझ्या हृदयावर त्या ठिकाणी आहे. मी ह्या ऋणामध्ये राहून माझ्याकडनं ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटतोय. कोणतरी झटत असला, आपला कारभारी घरामध्ये नसला म्हणजे तो काम करत नसतो, तो कारभार बाहेर करतोय, तो राबतोय म्हणून घर चालत असतं. खासदार तुम्हाला दिसत नसला, तो संसदेमध्ये राबतोय म्हणून 4 पैसे मतदारसंघामध्ये दिसतात, तिथं काम करतोय म्हणून पैसे येतात. राबणारे माणसाचा चेहरा दिसत नसतो, त्याचं काम दिसत असतं, आणि त्या कामाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत काम पोहोचवण्याचं काम हे मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून केलंय, गावागावामध्ये या ठिकाणी केलंय. उद्याच्या काळामध्ये हे कामच बोलेल. मी जिथं जिथं काम केलंय त्याची माहिती मी प्रसिद्धीस देणार आहे. आणि मी मागच चॅलेंज केलं, ह्यातलं एकही काम खोटं असेल ना मी अर्धच भरत नाही. मी खोटं काम सांगून मागणारा खासदार नाही. जे काम केलंय ते ठणकावून डंके की चोट पे सांगणारा, आणि जे चांगलं आहे त्याला मत मागतोय, ते चांगलं करायचं आहे त्याच्यासाठी मत मागतोय. पहिली जर 3 वर्ष कोविडची गेली नसती तर कुठलीही तक्रार मी येऊ दिली नसती. शासनामध्ये जर इतके उलथापालथ झाले नसते तर कुठलीही राजकीय अडचण मी येऊ दिली नसती. पण या सगळ्या परिस्थितीवर मात करत जायला थोडासा त्रास सगळ्यांना झालाय, त्यातनं मीही गेलोय आणि आपणही गेलाय. निश्चितपणे तुम्ही मला सांभाळून घ्याल, आणि जर काही चुकलं असेल तर ते पदरात घ्याल, आणि आपल्या पोराचं चुकलेलं आई मोठ्या अंतकरणानं माफ करते आणि त्याला पुढे जाण्यासाठी परत पाठीवर शबासकीची थाप देते. ती शबासकीची थाप तुम्ही मला द्याल, मताच्या रूपानं द्याल, हे सांगण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी मी इथं आलोय. निश्चितच एखादी चूक आई सुद्धा माफ करते, पण मी मुद्दामून चुकलो असेल तर जरूर कान धरा. पण जर त्या परिस्थितीनं चूक झाली असेल तर ती खरीच चूक आहे याचंही आकलन या ठिकाणी आपण करा. एखादी गोष्ट एखाद्या माणसाच्या हातनं घडती किंवा बिघडती, त्याला काही परिस्थिती कारणीभूत असती. करायच्या इच्छा, एखादी नवीन सून आली समजा घरामध्ये नांदायला, आणि अचानक सासू गेली, जाऊ नये कोणाची, पण अचानक गेली तर त्या घराच्या संसाराचं सगळं ओझं जे तिच्यावर पडतंय ना, तिलाच माहिती असतं. तिकडे काही पाहिलेलं नसतं, इथं अचानक आल्यानंतर जे पडतंय. मी आल्यानंतर महापुराचं संकट एक सोडून 2-2 वेळा महापूर आपल्या नगरीमध्ये आला. कोविडची सिच्युएशन जगानं कधी पाहिली नव्हती. 2 वर्ष सगळं जग स्तब्ध झालं. हे या ठिकाणी एकटा कुणावर नाही तर सगळ्यासाठी या ठिकाणी हा लढा उभा करण्याचं काम आपण या ठिकाणी केला. क्वारंटाईन मी स्वतःहून बसलो नाही, तर मी मुद्दामून सांगेन, देशामध्ये ज्यावेळी क्वारंटाईन एकमेकाच्या जवळ कोण या ठिकाणी पवार साहेब येत नव्हतं. आमदार साहेब, देशातला मी पहिला खासदार आहे की ज्यानं स्वतःचं घर क्वारंटाईन सेंटर म्हणून या ठिकाणी दिलं होतं. मी पाठ दाखवून पडणारा संकटाला खासदार नाही, तर संकटामध्ये जनतेबरोबर राहणारा खासदार आहे. आणि निश्चितपणे महापुराचं संकट असेल किंवा करोनाचं संकट असेल, त्यामधनं मार्ग काढत किती निधी आपण त्या काळामध्ये सुद्धा आणलाय त्याची माहिती, त्याचा लेखाजोखा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. नियमानं निधी देणं हे आमचं काम आहे, पण जे ऋणानुबंध आहेत ते टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय, अरे प्रभू रामाच्या धनुष्यबाण. इचलकरंजी इतकं मोठं रामाचं असणारं मोहल कुठंच तयार झालं नव्हतं. मी आपल्याला सांगेन, अयोध्येमध्ये रामभूमी या ठिकाणी अयोध्येमध्ये तयार झाली होती, राम मंदिर, पण
भक्तिमय भावामध्ये कुठलं शहर सर्वात जास्त नटलं असेल तर ती इचलकरंजी राममय झाली होती. रामाच्या लीलेमध्ये या ठिकाणी रंगली होती आणि प्रत्येक हृदयामध्ये राम त्या ठिकाणी तयार झाला होता. ते राम राज्य आपल्याला तयार करायचं आहे आणि म्हणूनच मोदींना या ठिकाणी परत पंतप्रधान तयार करायचं आहे. रामाच्या पदचिन्हावर त्याच्या आशीर्वादावर चालणारा नेता मोदीजींच्या रूपाने मिळालाय आणि त्याचे हात बळकट करण्यासाठी आपण मला पुढे जाण्याची संधी द्याल आणि परत एकदा लोकसभेमध्ये तुमचा आवाज धैर्यशीलच्या रूपाने उठवण्याची संधी द्याल एवढी कळकळीची आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.